लोकसभा लढवण्यासाठी पायाला बाशिंग लावून बसलेले भुजबळ आता विधानसभेला निवडून येतील का नाही याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले. कारण मराठे असतील किंवा शरद पवार, कारणे जरी वेगवेगळी असली तरी भुजबळांना पाडण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. सलग 4 वेळा ते येवला विधानसभा मतदारसंघातून निवडून येत राहिले आहेत. जर आपण भुजबळांचा इतिहास पाहिला तर भुजबळांचा मुंबईमधील माझगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाळा नांदगावकर यांनी पराभव केला होता. त्यामुळे भुजबळांनी मुंबई सोडून येवला गाठलं ते कायमचंच. राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना मानणारा एक मोठा वर्ग येवला विधानसभा मतदारसंघात असल्यामुळे छगन भुजबळ येथे लवकर सेट झाले. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. कारण छगन भुजबळांनी शरद पवारांना साथ न देता अजित पवारांसोबत सत्तेत गेले. याचा राग पवारांना सुद्धा आहे. त्यामुळे पवारांनी हे बंड होताच येवल्यामध्ये सभा घेतली होती. त्यामुळे भुजबळांना पाडण्यासाठी कोण कोण इच्छुक आहे आणि जरांगे फॅक्टर कितपत काम करेल तेच पाहूया या व्हिडिओमधून. आधी पाहूया येवल्यातील जातीय समीकरण. सर्वसाधारणपणे जवळपास 1,25,000 हे मराठा मतदार आहेत. ओबीसी मतदार आहेत 1,00,000, तर एससी आणि एसटी मतदार आहेत जवळपास 45,000, तर मुस्लिम समाजाचे मतदार आहेत जवळपास 20,000. त्यामुळे जर मराठा वर्सेस ओबीसी अशी लढत झालीच तर येवल्यामध्ये मराठा मतदार ओबीसी मतदारांपेक्षा 25,000 जास्त आहे. आणि छगन भुजबळ महायुतीमध्ये असल्याने दलित आणि मुस्लिम मतदार भुजबळांच्या विरोधात मतदान करू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार असेल किंवा जरांगे पाटलांचा उमेदवार असे आकडेवारीतून दिसत आहे. आणि शरद पवारांना सोडून गेल्यामुळे जनतेचा भुजबळांवर चांगलाच रोष आहे. पण जरांगे पाटलांनी उमेदवार दिला तर महाविकास आघाडीचा उमेदवार आणि जरांगे पाटलांचा उमेदवार यांच्यामध्ये मराठा मुस्लिम दलित मते विभागली गेली तर भुजबळ निवडून येऊ शकतात. आता पाहू भुजबळांना पाडू शकतो असा उमेदवार. भुजबळांविरोधात सध्या रान पेटवलंय ते दत्ता आव्हाड यांनी. दत्ता आव्हाड हे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. नुकतंच आव्हाड यांनी पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये आव्हाड यांनी ही जागा काँग्रेसला सोडण्यात यावी अशी विनंती केली. त्यामुळे जर ही जागा काँग्रेसला मिळाली तर दत्ता आव्हाड भुजबळांना चांगलीच लढत देऊ शकतात. कारण भुजबळांची सगळी मदार हे ओबीसी मतांवर आहे आणि महाविकास आघाडीने जर येवल्यातून ओबीसी उमेदवार दिला तर मग भुजबळांची चांगलीच अडचण होऊ शकते. त्याबरोबरच माणिकराव शिंदे यांना सुद्धा शरद पवार तिकीट देऊ शकतात. कारण माणिकराव शिंदे यांना मानणारा एक मोठा वर्ग येवल्यामध्ये आहे. माणिकराव शिंदे यांना तिकीट मिळू शकतं याचं दुसरं कारण म्हणजे बंडानंतर शरद पवारांनी येवल्यामध्ये घेतलेल्या सभेमध्ये माणिकराव शिंदे पवारांसोबत दिसत होते. आणि माणिकराव शिंदे हे मराठा आहेत. त्यामुळे जर जरांगे पाटलांनी उमेदवार दिला नाही तर त्याचा फायदा माणिकराव शिंदे यांना होऊ शकतो. त्यामुळे माणिकराव शिंदे हे सुद्धा भुजबळांना लढत देऊ शकतात. आता याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.